Enjoy, guys. Enjoy. ये ना काम ये कम ऑन चिल बेबी एवढी कॉन्शियस कशाला होतीयस चल तुझी ओळख करून देते प्रिन्स विक्रमादित्यशी थांब किती झाले? गोदा काकूंना मुलगा असता तर किती बरं झालं असतं ना. पेइंग गेस्ट ठेवायची वेळच आली नसती. तुला काय वाटतं साक्षी? काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्यात काय आलाय प्रॉब्लेम? उलट त्यांना हातभारच लागला असता. साक्षी, साक्षी तू बरी आहेस ना? तुला काही झालं तर नाही? इथे लागलं का? फार काही लागलं नाहीये, काळजी नको करूस. हे यू, हु आर यू? वो लोग तुम्हें मारना क्यों चाहते थे? बोल ना काहीतरी, बोलता येत नाही का तुला? कोण आहेस तू? का हल्ला केला त्याने तुझ्यावर? काय असं काय बोलत का नाहीये काही? आपण त्याला एवढी मदत केली, त्या गुंडांपासून वाचवलं आणि हा काही रिॲक्टच. अरे
विचित्र माणूस आहे हा. विचित्र तो नाही, तू आहेस साक्षी. काय गरज होती हे सगळं करण्याची? आपण ओळखतो का त्या माणसाला? तुला काही झालं असतं तर आता स्वतःची काळजी नाही का घेताय तुला? हो हो, किती बोलशील. ह्या फायरिंग पेक्षा तुझं फायरिंग जास्त आहे. गंमत करत नाहीये मी साक्षी. हे बघ, तू आधी शांत हो. माझी गोड गोड देऊ. साक्षी तुला काहीच कसं वाटत नाही ग? किती खतरनाक माणसं होती ती. देऊ, हम खतरों के खिलाडी है. अगं पुढे जाऊन मला पोलीस ऑफिसर व्हायचंय. मग त्यावेळेला अशा गोष्टींना सामोरं जावं लागणारच आहे ना मला. तेव्हा मी मग काय गरज होती असं म्हणून काही चालणार आहे का? आणि आता मला काही झालंय का? व्यवस्थित आहे ना मी? ठीक आहे, चल आता घरी जाऊया. एक मिनिट, मला हेच कळत नाहीये, हा माणूस असं काही न बोलता कसा काय निघून गेला? साक्षी मला असं वाटतं की आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करायला हवी. आपण एक काम करूया, आपण घरी जाऊया, काकाला घेऊया आणि मग पोलीस स्टेशनला जाऊया. चल. वाह, क्या बात है. शिकार गेल्यावर शिकारी हजर. बाकी टायमिंग सॉलिड असतं तुम्हा पोलीस लोकांचं, मानलं आपण. मग आता तुम्ही आमची चौकशी करणार, घटना घडताना घटनास्थळी कोण कोण हजर होतं असं विचारणार ना. आणि मग हे असं घडलंच कसं असं म्हणून आश्चर्य व्यक्त करणार. आणि तुम्ही इथे हजर असताना कोणी गाडीचा नंबर कसा लिहून घेतला नाही असं म्हणून वर आम्हालाच झापणार. साक्षी तुझं काय चाललंय हे? एक मिनिट देऊ. इन्स्पेक्टर साहेब, फायरिंग करणाऱ्या माणसाच्या गाडीचा नंबर माझ्या लक्षात आहे. MH01 RA 4589. आता तरी तुमच्या तपासाला सुराग सापडेल की नाही? साक्षी नाही, बोलू दे त्यांना. फक्त तुमचं झालं की सांगा, तुम्ही नेमकं कशाबद्दल बोलताय? एका पिक्चर मधल्या सीन बद्दल बोलतोय आम्ही. जोक सपाट. तुम्ही दोघे एवढ्या रात्री उशिरा घराबाहेर कशा? म्हणजे तुम्हाला खरंच माहित नाही काय झालं ते? अहो, तुम्ही सांगितलं कुठे? मगाचपासून याच गुणगान गात आहेत आमचं. तुम्ही दोघे राहता कुठे? आता इथे कशा काय? मी देवयानी देशमुख. आणि मी साक्षी देशमुख. साक्षी, पुराव्याअभावी नेमकी इथे घटना काय घडली हे तुमच्या दोघींकडून स्पष्ट होत नाहीये. त्यामुळे तुम्ही दोघी आरोपी आहात. नाटकातल्या पोलिसासारखे डायलॉग्स काय मारताय तुम्ही? इथे आत्ता थोड्या वेळापूर्वी एका माणसावर जीव घेणा हल्ला झाला होता. त्याचं जराही गांभीर्य नाहीये तुम्हाला? पण पुरावा काय? अहो आम्ही म्हणजे साक्षीने त्या मुलाला वाचवलं म्हणून, नाहीतर. आणि हे सगळं आमच्या डोळ्यासमोर घडलंय. तुम्ही ज्याला वाचवलं तो कुठे? हा, तो विचित्र माणूस काही न बोलताच निघून गेला इथून. म्हणजे ज्याला वाचवलं तो गायब, हल्ला करणारे गायब, बघणारे फक्त हजर. हा, चला साक्षी आणि पुरावा प्लीज. गमत केली. चला पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला आल्यावर तक्रार नोंदवून पुढचा तपास करायला मला जरा सोपं जाईल. हा, तेव्हा प्लीज. एक मिनिट, मी काकांना घेऊन येते. नाही नाही, गरज नाही त्याची. तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाणं, घरी सुखरूप पोहोचवणं ही जबाबदारी माझी. तेव्हा प्लीज चला.
हाय प्रिन्स. बोला, कोण आहे त्या? मीट माय फ्रेंड श्रावणी. हाय. शी इज अ मॉडेल. इतर अनेक मुलींप्रमाणे तिलाही तुझ्याशी ओळख करून हवी होती. काय खास? म्हणजे मी तुम्ही आय मीन मी तुमची खूप मोठी फॅन आहे. माझी फॅन? हा मी काय कोणी क्रिकेटर आहे का कोणी फिल्म स्टार आहे माझी कोणी फॅन व्हायला? विक्रमादित्य राजेश शिर्के समोर फिल्मस्टार्स किंवा क्रिकेटर्स काय चीज आहे? That's good. I'm flattered. Nice meeting you. Come on, Shravani. I'll leave now, okay? You enjoy yourself. Come on, enjoy, baby. Bye. विक्रमादित्य, तुम्हाला माहितीये मी आज तुम्हाला पहिल्यांदा भेटतेय, पण मी तुम्हाला खूप पूर्वीपासून ओळखते. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही माझ्या घरी सुद्धा येऊन गेले आहात. माझे घरचे सुद्धा तुम्हाला खूप चांगलं ओळखतात. तुम्हाला माझं पूर्ण नाव माहितीये? श्रावणी देशमुख. अँड यू नो व्हॉट, मी डी.व्ही. देशमुखांची नात आहे. डी.व्ही. देशमुखांची नात आहे. डी.व्ही. देशमुख? मला पुरस्कार देण्यामागच्या उदात्त हेतूचा मी आदर करतो, पण तो पुरस्कार स्वीकारायचा की नाही याचं स्वातंत्र्य मात्र मी अबाधित ठेवतो. तेव्हा प्लीज त्या दोघी नक्की काय सांगून बाहेर पडलेत? गोदा काकूकडे जाऊन येतो म्हणाल्या. आता एव्हाना यायला पाहिजे होत्या ना त्या. वहिनी, मला वाटतं मी जरा बाहेर जाऊन बघून येतो. पुन्हा असे रात्री अपरात्री घराबाहेर पडत जाऊ नका. काय सध्या दिवस खूप खराब चालेत म्हणून सांगतोय. खरंच खूप खराब चाललेत. ए यू डोंट ट्राय टू बी ओव्हर स्मार्ट, ओके? साक्षी, देऊ अगं, कुठे होतात तुम्ही? इन्स्पेक्टर. एक मिनिट. मकरंद देशमुख, एक मिनिट. या ना, माझं नाव. कोण तू? ओळखलं नाहीत सर? नाही भाऊ. अरे 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 अरे, सर आठवायचा प्रयत्न करा ना. अर्जुन दीक्षित. हो, पण तुमच्यासाठी लाल्या अर्जुन. लाल्या तू? लाल्या, किती वर्षांनी भेटतोय. बस 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 बस. लहानसा अर्ध्या चड्डीत पाहिलाय तुला मी. सर तुम्ही मधली वर्ष मोजताय, पण आज तुम्हाला भेटण्यापूर्वी प्रत्येक दिवस मी तुमच्या आठवणीत मोजत होतो. दारू पिऊन सतत मला मारहाण करणाऱ्या माझ्या बापाचा मार चुकवता यावा म्हणून शाळा सुटल्यावर रोज तुम्ही मला तुमच्या घरी घेऊन यायचा. अभ्यासात ढ म्हणून नेहमी माझा अभ्यास घेणारा मकरंद काका, आणि रात्री घरी परत गेल्यावर मला जेवायला मिळेल की नाही या काळजीने जबरदस्तीने माझ्या खिशात चपात्या कोंबणाऱ्या प्रतीक्षा काकू. अरे पण एवढ्या वर्षानं भेटल्यानंतर
काही नवीन सांगणार आहेस का परत जुन्याच आठवणी सांगणार आहेस? नवीन काय सांगणार सर, वडील गेल्यावर मी आईसोबत परत गावी निघून गेलो, पण तुम्हाला दिलेला शब्द पाळला, शिक्षण नाही सोडलं, आणि आज त्याचाच परिणाम म्हणून ह्या युनिफॉर्म मध्ये तुमच्या समोर आहे मी. लाल्या, पण आठवते ना तुला, लहानपणी तुझी सारखी लाळ गळायची म्हणून सगळे तुला लाल्या म्हणायचे. आठवतंय काकू? आणि मला चिडवणाऱ्यांना ओरडत तुम्ही मायेनं माझं तोंड सुद्धा पुसायचा, पण त्याचा परिणाम आज काय झाला माहितीये का? काय? आज मी गुन्हेगारांच्या तोंडाला फेस आणतोय. अरे तू या शहरात आलास आणि आत्ता भेटायला येतोयस आम्हाला? ऍक्च्युली आजच माझं या गावात पोस्टिंग झालंय, म्हणून तडक सर तुम्हाला भेटायला आलो. त्याचं काय झालं की आणि हा सगळा प्रकार घडला सर. साक्षी, प्रतीक्षा, ही वेळ नाही. त्या भुकेलेल्या असतील त्यांना जेवायला घाल. बरं अर्जुन, आता आलायस ना, आधी 2 घास खाऊन घे बाबा. मी आता ड्युटीवर आहे, पण काकूंच्या हातचं जेवायला मी नक्की परत येईन. आठवणीनं ये. खूप बरं वाटलं. हे तुझंच घर आहे असं समज. येऊ? ये. आणि हो, या दोघींना जरा सांभाळून राहायला सांगा, आमच्या साक्षीदार आहेत त्या. कधी धोका निर्माण होऊ शकतो. येऊ? लाल्या छान दिसतो ना आता.